आम्ही सिनेमे करतो, गाणी गात असतो, मात्र आज आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की गरिबांना चांगले दिवस यावेत. मोदी सरकारनं काही समस्या सोडवल्यात, काही सोडवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय. मोदी यांना डबल इंजिनची भेट द्यायची असल्याचं आवाहन सिने अभिनेते मनोज तिवारी यांनी केलंय. ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशी खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. मंगळवारी सायंकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. इतर आमदारांनी पीए ठेवलेत, परंतु केळकर हे जनसेवक आहेत. ते थेट सर्वांना भेटतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे महायुतीसाठी मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलं. महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दिली जाणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे. सरकार आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल. आशा वर्कर यांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच्या निर्णयावरून देखील दिसलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं. एक रहेंगे तो नेक रहेंगे आणि सेफ रहेंगे असा नाराही त्यांनी यावेळी दिला. मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मंगळवारी तर त्यांच्या रॅलीला प्रसिद्ध अभिनेते तथा भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी हजेरी लावली. सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत केळकर यांची रॅली मानस आनंद सोसायटी डोंगरीपाडा, शिवसेना शाखा डोंगरीपाडा, शुक्लानाका, निसर्ग तपोवन उपवन सोसायटी, कमिशनर बंगला पातलीपाडा या मार्गावर रॅली गेली. प्रत्येक ठिकाणी केळकर यांच्या रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं. या रॅलीत येथील स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं स्वतःहून सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं. त्यानंतर ही रॅली 7 ते 10 या वेळेत मानपाडा मार्केट, हनुमान मंदिर, दुर्गानगर, शंकर मंदिर, मनोरमा नगर, शनी मंदिर, शिवाजी चौक या भागातून गेली. या ठिकाणी देखील नागरिकांनी केळकर यांच्या रॅलीचं स्वागत केलं. काही ठिकाणी महिलांनी केळकर यांचं औक्षण केलं, तर काही ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या रॅलीत भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डोंबरे, कविता पाटील, अर्चना मणेरा, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरेश दळवी, सुनील नरे, अर्चना पाटील, श्रीराम ठाकूर आणि महेश कदम आदींनीही सहभाग घेतला होता. काही जण स्वतःला विकास पुरुष म्हणून घेण्यासाठी काँक्रीटचे रस्ते आणि बिल्डरांना फायदा करून देणारी धोरणं राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तरुणांना कोपरी, पाचपाकाडे आणि ठाणे शहरात मागील काही वर्षात ते रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. राज्याच्या सर्वोच्चपदी जाऊनही त्यांना या भागात रोजगाराच्या संधी आणता आल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात ते पूर्णपणे अपयश असून असं नेतृत्व ठाणेकरांनी या निवडणुकीत राजकीय पटलावरून हद्दपार करावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी मतदारांना केलं आहे. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्याच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचं, समाजात फूट पाडण्याचं काम काँग्रेसनं केलंय. तेव्हा एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार आहे असं प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे हरियाणा येथील खासदार डॉक्टर हेमांग जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती आदीही उपस्थित होते. हरियाणामध्ये जनतेनं तिसऱ्यांदा भाजपला बहुमत दिलं. यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस खोटी आश्वासनं देऊन मतविभागणी करते आणि नंतर गरिबांचं शोषण करते, हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. काँग्रेसनं हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये आश्वासनं दिली, परंतु त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसनं संविधानाबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली. काँग्रेस खोटं बोलते, खोटे वायदे करते. काँग्रेसच्या चौथ्या पिढीचे युवराज यांना संविधानात किती पानं आहेत ते देखील माहीत नाही. लाडकी बहीण योजनेविरोधात ते कोर्टात गेलेत, परंतु भाजपनं आपल्या संकल्पपत्रात निधी वाढवण्याचा संकल्प केल्याचं मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितलं.
काँग्रेस ओबीसींचा वापर करते आणि ओबीसी समाजाला मोदींनी सन्मान दिल्यानं ओबीसी प्रगती करत आहे, तेव्हा काँग्रेस बॅकफूटवर असून महाराष्ट्रातील जनता दुसऱ्यांदा महायुतीला निवडून देणार आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ हेचं समर्थन करताना एकच राहिलो तर देश विकासाकडे वाटचाल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 1947ला पहिल्यांदा काँग्रेसनं देशाचे तुकडे केल्याचंही सांगितलं. हा देश मुस्लिमांचा आहे, अल्पसंख्याकांचा आहे हे त्यांच्याच पंतप्रधानांनी म्हटलं होतं. याचे पुरावे उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता भारत जोडोच्या नावाखाली राहुल गांधी देश कमजोर करणाऱ्यांना सोबत घेतात. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्यांच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचं, समाजात फूट पाडण्याचं काम काँग्रेसनं केलंय. हरियाणात देखील काँग्रेसनं जातीयवाद पेरला, परंतु तिथे डाळ शिजली नाही. तेव्हा महाराष्ट्रातही त्यांच्या राजकीय दुकानदारीला चाप लागून सुपडा साफ होणार असल्याचं भाकीत मुख्यमंत्री सैनी यांनी यावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेल्या 2.5 वर्षात सत्तेसाठी हापापलेले नेते आपण बघितले. विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्याचे सगळेच पक्ष गब्बर आहेत. तेव्हा ही उत्तम संधी आहे. मिळेल तिकडून घ्या, चंगळ करून घ्या, मात्र तुमचं अमूल्य मत मनसेलाच द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव, ओळा माजिवड्यातील संदीप पाचंगे आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे यांच्या ठाण्यात 4 विविध ठिकाणी चौक सभा पार पडल्या. यावेळी चौक सभेत बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केलं. कुणावरही टीका करायची नाही असं सांगून त्यापुढे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. यातील 40 ते 45 वर्ष काँग्रेस आणि सहयोगी पक्ष सत्तेवर तर काही वर्ष भाजपा शिवसेना देखील सत्तेत असल्याचं सांगितलं. शिवसेना तर 46,000 कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्ष सत्तेत होती, तरी अगदी साध्या सुविधाही नागरिकांना देऊ शकत नाही. ज्या आहेत त्या मूलभूत सुविधांचाही पुरता बोजवारा उडालेला आहे. मुंबईत SRAची घरं म्हणजेच अक्षरशः कोंबड्यांची खुराडी बनली आहेत. या राजकारण्यांची भूक किती असू शकते, कुठेतरी थांबा, अशी शेलकी टीकाही शर्मिला ठाकरे यांनी केली. वास्तविकतः मूल जन्मतःच त्याच्या नोंदीवरून लोकसंख्येची कल्पना येते. त्यानुसार भविष्यात लागणाऱ्या आरोग्य, शिक्षण आदी सोयीसुविधा आपण का निर्माण करू शकत नाही, तसा सवाल करून शर्मिला ठाकरे यांनी सरकारची इच्छाशक्तीच नसल्याची खंतही व्यक्त केली. कोविड काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र सैनिक अविरत काम करीत होतो आणि तेव्हाचे मुख्यमंत्री घरात बसले होते. फक्त 2 वेळाच मंत्रालयात गेल्याची आठवण जागून शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. कोविड काळात आम्ही सर्वांना भेटत होतो, हे मात्र भेटायला येणाऱ्याच्या नाकात काड्या घालून तपासल्यानंतरच भेट देतोय, असंही त्यांनी सांगितलं. जसं अमित हा साहेबांचा मुलगा आहे, तसंच दुसऱ्या मुलाप्रमाणे अविनाश जाधव याच्यावरही प्रेम आहे. त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अविनाश जाधव 24 तासात काम करतो. या भागातील आमदार 10 वर्षात दिसला का? अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे राहा. आपण विश्वास देतो तुमचं मत फुकट जाणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा. 365 दिवस अविनाश जाधव तुमच्यासाठी उपलब्ध असेल असा विश्वास यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या महाविजयाची प्रचार यात्रा आज घरोघरी पोहोचली। शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार राजन विचारे यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात जोरदार मोठी गर्दी झाली होती। सर्वांचा एकच नारा होता, आम्ही सारे राजन विचारे, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो, कोणाला रे कोणाला, ओरिजिनल शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी प्रचार यात्राही दणाणून गेली होती। ठाणे शहर हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा गड असून गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघाचं नेतृत्व शिवसेनेनं केले। ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले होते। मात्र गेल्या 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेची गद्दारी करून भाजपच्या बुडाखाली गेलेल्या मिंधे गटानं शिवसैनिकांमध्ये फूट पाडल्याचा संताप ठाणेकर व्यक्त करत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। वर्ष या ठाणे शहराची मी सेवा करतोय, विविध पदं भूषवलेली आहेत। मी नगरसेवक होतो, आमदार होतो, दोनदा खासदार होतो आणि हे सर्व कोणाच्यामुळे मिळालं, या ठाणेकरांच्या मुळेच मला मिळालं असं मी समजतो। आणि मला विश्वास आहे गेली 10 वर्षामध्ये जी काही केलेली कामं आहेत या ठाणे शहराच्या विकासामध्ये जे काय योगदान दिलेले आहे, ते ठाण्याचं नवीन रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं या ठिकाणी साकार होतं आणि त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशनचं जे पहिली रेल्वे या ठिकाणी धावली ते ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन, त्या ठिकाणी आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संबंध विकसित करणार आहोत। त्याला मंजुरीसुद्धा मिळाली, येत्या काही दिवसांमध्ये काम सुरू होणार आहे। विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक 11 येथे येऊन धडकल्यानंतर काल सायंकाळी जागमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गानं केळकर यांचं औक्षण केलं, तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकर यांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला। यावेळी आपला माणूस, हक्काचा माणूस, जय जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला। जागमाता मंदिर कोलबाड येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जागमाता मंदिरातील देवीच्या दर्शनानं झाला। या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते। संजय केळकर यांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावंड, आरपीआयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावंड, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, अमित जयस्वाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ दाते, समीरा भारती, दिलीप कंकाळे, मिलिंद साठम, शैलेश रेवाळे, भाविका चोणकर, हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते।